आपल्याला ऍश हँडलिंग सिस्टीम, तर काय होतं, लार्ज क्वांटिटी ऑफ ऍश इज प्रोड्यूस इन स्टीम पॉवर प्लांट्स. म्हणजे काय होतंय, लार्ज अमाऊंट मध्ये ऍश प्रोड्यूस होते. तर ती किती होते, तरी ऍश इज प्रोड्यूस अबाउट 10 to 20% ऑफ टोटल कोल बर्न. म्हणजे काय केलं आपण, जेवढा कोल बर्न करतोय त्याच्या जवळपास 10 ते 20% ऍश प्रोड्यूस होते. म्हणजे जर आपण 1000 टन कोल बर्न केला तर 200 क्विंटल और 0.2 टन काय होणार, ऍश प्रोड्यूस होणार आहे. करेक्ट. म्हणजे 100 to 200 क्विंटल ऍश तिथे प्रोड्यूस होईल. म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये ऍश प्रोड्यूस होते ना, मग त्यासाठी ऍश हँडलिंग सिस्टीम इम्पॉर्टंट आहे. तर हँडलिंग ऑफ ऍश इज प्रॉब्लेम बिकॉज ऑफ ऍश कमिंग आउट ऑफ द फर्नेस इज टू हॉट. म्हणजे काय आहे, जी ऍश जी बाहेर पडणार आहे फर्नेस मधून ती काय असणार आहे, एकदम हॉट असणार आहे. कारण की बर्न करताना आपण टेम्परेचर खूप हाय असतं. बॉईल फर्नेस मध्ये जवळपास 400 ते 500 डिग्रीच्या पुढे टेम्परेचर असतं. हे मिनिमम टेम्परेचर झालं 400 ते 500, जवळपास 1000-2000 असं टेम्परेचर असतं डिग्री सेल्सिअस मध्ये. आणि आणखी काय असतं, ते डायरेक्टली बर्न केल्यानंतर डायरेक्टली आपण बाहेर घेतली तर काय होतं, ती डस्टी असते आणि इरिटेटिंग टू हँडल अँड पॉइझनस पण असते. त्यामध्ये पॉइझनस गॅसेस वगैरे प्रेझेंट असतात, त्यामुळे आपण डायरेक्टली हँडल करू शकत नाही. तर हँडल करताना एक केअर घेतली पाहिजे. तर मग त्यासाठी काय, सुरुवातीला आपल्याला ऍश जी आहे ती क्वेंच करायची. क्वेंच म्हणजे काय, तर तिला म्हणजे असं एका ठिकाणी पसरवायचं आहे. म्हणजे ती काय होईल, क्वेंचिंग केल्यामुळे काय होणार आहे, ऍशचं टेम्परेचर रिड्यूस होणार आहे. म्हणजे क्वेंचिंग रिड्यूसेस द टेम्परेचर ऑफ ऍश. सेकंड काय, इट रिड्यूसेस द करोसिव्ह ऍक्शन ऑफ ऍश. म्हणजे काय होणार आहे, करोसिव्ह जे ऍक्शन आहे ती काय होईल, क्वेंच केल्यामुळे, पसरवल्यामुळे करोसिव्ह जे आहे, करोसिव्हनेस जो आहे तो डिक्रीज होईल. त्यामुळे त्याचं रिएक्शन जास्त होणार नाही. अँड ऍश फॉर्म्स क्लिंकर्स बाय फ्युजिंग ए लार्ज लम्प्स अँड बाय क्वेंचिंग क्लिंकर्स विल डिसइंटिग्रेट. म्हणजे काय करतो आपण, त्याचे लम्प ऍश डायरेक्टली आपण ट्रान्सफर करू शकत नाही, त्यामुळे त्याला लम्प्स म्हणजे असं जसे आपलं म्हणजे मोठे जे साइजिंग मध्ये त्याला आपण तयार करणार, जसे आपले विटा वगैरे असतात म्हणजे त्या फॉर्म मध्ये तयार करणार. देन काय, क्वेंचिंग रिड्यूसेस द डस्ट अकंपनिंग द ऍश. म्हणजे काय होतं, क्वेंचिंग केल्यामुळे काय होणार आहे, ऍश आपण आधी डायरेक्टली ट्रान्सफर करत नाही, ती क्वेंच करतोय. म्हणजे काय करतोय, पसरवतोय एका ठिकाणी. त्यामुळे काय होणार, जी डस्ट वगैरे फॉर्म झालेली आहे ती सेटल डाऊन होईल. त्यामुळे काय होईल, ऍशमुळे जी डस्ट प्रोड्यूस झाली ती एका ठिकाणी म्हणजे खाली टाकल्यावर काय होईल, ती पसरवल्यामुळे ती शांत बसेल. म्हणजे हवेत वगैरे जी पसरलेली असेल ती सगळी सेटल डाऊन होईल खाली, आणि त्यामुळे म्हणजे हँडल करताना प्रॉब्लेम होणार नाही. सेकंड, नेक्स्ट काय, हँडलिंग ऑफ ऍश इन्क्लूड्स इट्स रिमूव्हल फ्रॉम फर्नेस, लोडिंग ऑन द कन्व्हेयर्स अँड डिलिव्हर्ड टू द फील्ड फ्रॉम वेअर इट कॅन बी डिस्पोज्ड ऑफ. म्हणजे काय, हँडलिंग ऑफ ऍश मध्ये काय काय इन्क्लूड होतं, तर फर्नेस मधून जे आपण ऍश बाहेर काढणार ते, त्यानंतर ती ऍश आपण कन्व्हेयर मध्ये लोड करणार आहे, अँड नेक्स्ट डिलिव्हर टू दी फील्ड. म्हणजे इथे आपण काय, डिलिव्हर टू दी फील्ड म्हणजे काय, आपलं जे ऍश स्टोरेज असणार आहे, म्हणजे साईडला आपण डम्पिंग यार्ड वगैरे म्हणतो, जसं डम्पिंग यार्ड वगैरे असतं त्याप्रमाणे ऍश स्टोरेज साठी साईडला स्टोरेज यार्ड असतं, तिथे आपण ट्रान्सफर करणार आहे. या 3 प्रोसेसेस ऍश हँडलिंग सिस्टीम मध्ये इन्क्लूड होतात. तर आता ही एक जनरल डायग्राम आहे ऍश हँडलिंग सिस्टीमची. त्यामध्ये काय आहे, फर्स्टली काय, कोल जे आपलं ते पल्वराइज करतो ते आपण फीड केलंय फर्नेसला. करेक्ट. इथे दिसतंय ना तुम्हाला, फर्नेसला आपण फीड केलंय. तर काय होणार आहे, फर्नेस मध्ये जेव्हा कोल बर्न होईल त्यानंतर काय होईल, ऍश प्रोड्यूस होणार आहे. तर ती बॉटम ऍश म्हणतो आपण त्याला, म्हणजे ती फर्नेसच्या बॉटमला स्टोअर होते आणि तिथून आपण रिमूव्ह करत असतो. तर बॉटम ऍश किती असते, टोटल ऍशच्या
20 to 40% म्हणजे जी टोटल ऍश प्रोड्यूस होणार त्याच्या 20 to 40% ऍश आपल्याला बॉटम ऍश मध्ये भेटते. त्यानंतर काय आहे, काही ऍश जी आहे ती आपली हवेत वगैरे पसरलेली असते, म्हणजे फर्नेस मधून वर उडत असते. कारण तुम्ही बर्न केल्यावर लाकूड वगैरे बर्न केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल जी काही ऍश असेल ती थोडीफार असे हवेत वगैरे उडते. तिथे आपलं प्रेशर कमी असतं, एअर प्रेशर वगैरे, त्यामुळे जास्त उडत नाही. पण फर्नेस मध्ये काय असतं, एअर प्रेशर वगैरे जास्त असल्यामुळे ती, आणि त्यामुळे काय होतं, ती एअर मध्ये पसरते. तर मग ते पुढे काय करतो आपण, इकॉनॉमायझर हॉपर फ्लॅश असतं, त्याचा यूज करून त्यामध्ये जवळपास 5% ऍश आपले तिथे आपण रिमूव्ह करतो. देन कुठे जातं, एअर हिटर हॉपर फ्लॅश, त्यामध्ये काय होतं, परत 5% ऍश जे त्यात ऍश कंटेंट जे एअर मधलं ते रिमूव्ह होतं. आणि देन काय होतं, प्रेसिपिटेटर. आता प्रेसिपिटेटर मध्ये काय, प्रेसिपिटेटर फॅब्रिक म्हणजे काय, आता प्रेसिपिटेटरचे टाइप दिले, फॅब्रिक फिल्टर और ड्राय स्क्रबर फ्लॅश. आणि आता मोस्टली काय यूज करतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर, त्याला शॉर्ट फॉर्म आहे ESP. तर त्यामध्ये किती 80 to 90% ऍश आपली रिमूव्ह होते, ऍश अँड डस्ट दोन्ही पण. आणि नंतर काय होतं मग, जेव्हा ESP चा आउटपुट काय आपलं म्हणजे जो विदाउट ऍश जो गॅस असेल तो, आणि तो आपण काय करतो, चिमनी थ्रू ऍटमॉस्फिअर मध्ये लिव्ह करतो. करेक्ट? हॅलो, आवाज येतोय ना? हो सर. ओके. आता हँडलिंग इक्विपमेंटच्या रिक्वायरमेंट पाहिजे आपल्याला. करेक्ट? आता फर्स्ट रिक्वायरमेंट काय आहे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, ऑपरेटिंग अँड मेंटेनन्स चार्जेस ऑफ इक्विपमेंट शुड बी लो. म्हणजे काय आहे, जो आपल्याला चार्जेस लागणार आहे, म्हणजे जो काय हँडल करण्यासाठी जो काय मनी लागणार, तो आपल्याला काय पाहिजे, मिनिमम पाहिजे. म्हणजे कशासाठी आपल्याला कॉस्ट लागते, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जेव्हा आपण ऍश हँडलिंग सिस्टीम सेटअप करणार आहे, म्हणजे जेव्हा उभारणार आहे, तर तेव्हा इक्विपमेंट्स वगैरे आपल्याला परचेस करायचे, परत प्लांट सेटअप करायचा आहे, तेव्हा मग कन्स्ट्रक्शन वगैरे करायचं आहे, त्यासाठी जे कॉस्ट लागते त्याला आपण कॅपिटल कॉस्ट म्हणतो. देन ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे काय, आता आपण सिस्टीम वर्क करतोय, तर ते वर्क करण्यासाठी पण आपल्याला एक कॉस्ट लागते ना, कारण प्रत्येक मशीन रन करायचंय, त्यासाठी पॉवर लागणार आहे, त्या पॉवर साठी कॉस्ट वगैरे लागणार आहे. परत रनिंग कॉस्ट म्हणजे असे वेगवेगळे व्हेरियस रनिंग इक्विपमेंट्स रन असतात, त्यामुळे काय त्यांना कॉस्ट लागते रनिंग साठी. आणि देन मेंटेनन्स चार्जेस म्हणजे काय, जर काही फॉल्ट झाला, आता एखादी इक्विपमेंट आहे त्यामध्ये फॉल्ट झालाय, तर ते आपल्याला तो फॉल्ट क्लिअर करायचा आहे, त्यासाठी काय करतो आपण, मेंटेनन्स करतो. मेंटेनन्स हे म्हणजे तीन टाइपचे मेंटेनन्स असतात. आपण एक काय करतो, म्हणजे फॉल्ट होऊ नये त्यासाठी एक मेंटेनन्स करतो, देन म्हणजे डेली बेसिसवर असतो तो. परत आणि एक काय असतो, फॉल्ट झाल्यानंतर आपण जो मेंटेनन्स करतो तो. तर करेक्ट, ती कॉस्ट काय पाहिजे आपल्याला, लो पाहिजे. मग सेकंड काय, इट शुड बी एबल टू हँडल लार्ज क्वांटिटीज ऑफ ऍश. म्हणजे काय, तो जो आपण प्लांट सेटअप करणार आहे, ऍश हँडलिंग सिस्टीम इक्विपमेंट और प्लांट, तो जो आहे त्याने लार्ज क्वांटिटीज मध्ये ऍश हँडल केली पाहिजे. नाहीतर आपण प्लांट सेटअप करायचो आणि ऍश जी प्रोड्यूस व्हायची त्या रिलेटेड जर आपलं ऍश हँडल जर करत नसेल प्लांट, म्हणजे तेवढ्या अमाऊंट मध्ये, सपोज 1 टन जर आपली ऍश प्रोड्यूस होते आणि आपला प्लांट फक्त 500 क्विंटल ऍश जर हँडल करू शकत असेल, तर काय होणार आहे, बर्डन येणार आहे आणि व्यवस्थित ऍश हँडल होणार नाही. त्यामुळे काय पाहिजे, इट शुड बी एबल टू हँडल लार्ज क्वांटिटीज ऑफ ऍश. समजलं? देन clinkers, soot, dust, etc. creates troubles. The equipment should be able to handle them smoothly. म्हणजे काय आहे, आता क्लिंकर, सूट, डस्ट हे जे असतात, यामुळे काय होतं, आपली जी ऍश हँडलिंग सिस्टीम जी आहे त्याला प्रॉब्लेम्स येतात, कारण की त्याची साईज वगैरे जास्त असते क्लिंकर, सूट, डस्टची ऍज कम्पेअर टू ऍश. त्यामुळे काय होतं, आणि ते जास्त प्रमाणात पण असतं, त्यामुळे काय होतंय, आपल्या इक्विपमेंट्सला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे इक्विपमेंट्स असे पाहिजे की त्यांनी त्याला स्मूथली हँडल केलं पाहिजे. देन काय आहे, फोर, द इक्विपमेंट यूज should remove the ash from the furnace, load it into conveying system to deliver the ash to
to the dumping site or storage, and finally it should have means to dispose of stored ash. म्हणजे काय इक्विपमेंट असे पाहिजे आपल्याला की त्याने फर्नेस मधून ऍश पण रिमूव्ह केली पाहिजे. त्यानंतर कन्वेइंग सिस्टीम जे आहे आपली, म्हणजे कन्वेअर सिस्टीम असेल किंवा ट्रक्स वगैरे आपण जे काही मेथड यूज करतोय त्यामध्ये डिलिव्हर केली पाहिजे. आणि ती आपल्याला कुठे न्यायची, एक तर डम्पिंग साईटवर किंवा स्टोरेजला, किंवा आपलं जे स्टोरेज ऍश स्टोरेज सिस्टीम असेल किंवा ऍश स्टोरेज प्लांट असेल तिथे आपल्याला डिस्पोज करायचे. आणि द इक्विपमेंट शुड बी करोजन अँड विअर रेजिस्टन्स. म्हणजे काय, ऍश कशी आपली करोजिव्ह नेचर आहे ना ऍशचं, तर त्यामुळे इक्विपमेंट आपले म्हणजे इक्विपमेंट्स वर इफेक्ट झाला नाही पाहिजे. त्यामुळे करोजन रेजिस्टन्स अँड विअर रेजिस्टन्स असे पाहिजे. कळालं रिक्वायरमेंट्स काय काय आहे? हॅलो हॅलो हो येतोय सर. हा येतोय ना? समजलं ना आतापर्यंत काय झालं ते? रिक्वायरमेंट समजल्या काय काय आपल्या? हॅलो अभिषेक, हो सर रिक्वायरमेंट समजल्या का? येतोय. रिक्वायरमेंट समजल्या का? आवाज येतोय सगळ्यांना? हो येतोय. मग सांगा ना समजलं की नाही. बोलत नाही म्हणजे समजलं नाही का? समजलं सर. समजलं ना? ठीक आहे. हो. तर आता इथे एकदम सिंपल डायग्राम दाखवलेली आहे. यामध्ये काय आहे, फर्नेस आहे. फर्नेस मध्ये आपली बॉटम साइडला ऍश प्रोड्यूस होणार आहे. बॉटम ऍश म्हणतो आपण त्याला. तर ते बॉटम ऍश आपण ऍश म्हणजे बॉटम ऍश किती असते, 10 to 20% असते. तर त्यासाठी आपण ऍश हँडलिंग सिस्टीम सेपरेट यूज करतो. मग ते काय होतं, ऍश डिस्चार्ज इक्विपमेंट मध्ये आपण ती ऍश ट्रान्सफर करतो. पुढे काय डस्ट वगैरे जे आहे ते आपले एअर मध्ये वगैरे असते. कोमल माईक बंद कर, म्यूट कर तुझा माईक. ओके. देन काय आता डस्ट सूट फ्लाय ऍश कलेक्टर, यामध्ये पण आपण रिमूव्ह करतोय ऍश आणि डस्ट कंटेंट. देन आयडी फॅन म्हणजे आपण काय करतोय, इंड्यूस ड्रॉट फॅन म्हणजे आपल्याला काय करायचंय, फोर्सफुली ट्रान्सफर म्हणजे आपलं काय त्याला, हॅलो येतोय सर. येतोय ना? फ्लू गॅसेस जे आहे आपले, त्याला आपण काय करायचंय, चिमणी थ्रू आपण ऍटमॉस्फेअर मध्ये सोडून देतो ना. तर ते आपल्याला फॅनचा यूज करून म्हणजे इंड्यूस ड्रॉट सिस्टीम यूज केली म्हणजे काय, आपण फोर्सफुली ट्रान्सफर करतोय फोर्सली. आता आपण नेक्स्ट बघू कॉमनली ऍश म्हणजे मोस्ट कॉमनली यूज ऍश हँडलिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या आहेत त्या. तर फर्स्ट वन इज हायड्रोलिक, देन न्यूमॅटिक अँड थर्ड मेकॅनिकल. आणि इक्विपमेंट्स कोणते कोणते यूज होतात, ऍश डिस्चार्ज इक्विपमेंट्स, रेल रोड और कार्स म्हणजे रेलने करू शकतो, रोडने म्हणजे रेल रोड किंवा त्याला काय म्हणतो आपण रेलने, आणि कार्स त्याचा पण यूज करतो. परत मोटर ट्रक्स अँड बार्ज. देन नेक्स्ट इज आता आपण 1 by 1 सिस्टीम बघू. फर्स्ट हायड्रोलिक सिस्टीम. हायड्रोलिक सिस्टीम मध्ये काय असतं, आपण ऍश डायरेक्टली ट्रान्सफर नाही करत. तर ऍशला काय करायचं, आपल्याला कूल करायचंय. त्यासाठी काय करतो आपण, त्यामध्ये म्हणजे वॉटर त्यावर इन्सर्ट करतो. त्यामुळे काय होतंय, आपले ऍशचं जे टेम्परेचर असणार आहे ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे फर्स्ट पॉइंट आपला काय आता तो, ऍश फ्रॉम द फर्नेस ग्रेड फॉल्स इनटू द सिस्टम ऑफ वॉटर प्रोसेसिंग हाय वेलोसिटी अँड इट कॅरीड टू सम्स. म्हणजे काय झालंय, आपण ती ऍश आणि पाणी मिक्स केलंय. त्यामुळे काय झालं, वॉटर आणि ऍश मिक्स केल्यामुळे ऍशचं टेम्परेचर डिक्रीज झालं आणि त्याचं एक स्लरी टाइप रूपांतर झालं. ते आपण कुठे ट्रान्सफर केलंय,
सम्प्सला. सम्प्स म्हणजे काय आता सांगता येईल का कोणाला? सम्प्स म्हणजे एक आपलं पीठ वगैरे जसं असतं, म्हणजे अर्थ पीठ वगैरे म्हणतो बघा आपण, त्या टाईपचं म्हणजे खड्ड्या टाईप असतं किंवा खड्ड्या टाईप वगैरे म्हणू शकता तुम्ही. तुम्ही शुगर फॅक्टरी वगैरे बघितली का कोणी? हॅलो, हो सर. शुगर हो फॅक्टरीचं जे बघितली. मळी वगैरे असते बघा, ते कसं त्यांनी एक तलावासारखं असतं तिथे हो. स्टोर केलेलं, तिकडे ट्रान्सफर करता. तिथे स्टोअर केला. हा, सेम हो. तसंच असतं संप म्हणजे त्या टाईपचं, त्याला तुम्ही संप मानतात बरोबर. मग त्यामध्ये काय होतंय, जसे आपण ते मळी स्टोअर करतात तिकडे शुगर फॅक्टरी मध्ये, आणि तिथून मग जी हो. नंतर ते वॉटर वगैरे रिमूव्ह होऊन जातं, ऑटोमॅटिक साईडला निघून जातं, आणि मग ती हो. जी ड्राय झालेली मळी वगैरे असते ते तिथून ट्रान्सफर करतात. सेम ऍशच्या बाबतीत करतात तिथे थर्मल पॉवर प्लांट मध्ये. समजलं म्हणजे काय संप मध्ये काय प्रोसेस होते आता हायड्रोलिक सिस्टीम मध्ये? तर मग हायड्रोलिक सिस्टीम कुठे यूज करतो आपण? लार्ज पॉवर प्लांटला यूज करतो. आणि हायड्रोलिक सिस्टीमचा टू टाईप, म्हणजे हायड्रोलिक सिस्टीमला आपण काय केलंय, टू टाईप्स मध्ये डिवाइड केलंय, किंवा त्याचे दोन टाईप्स आहे. फर्स्ट वन इज लो प्रेशर हायड्रोलिक सिस्टीम. ती कुठे यूज होते? यूज फॉर कंटिन्युअस रिमूव्हल ऑफ ऍश. म्हणजे जर ऍश आपल्याला कंटिन्यू रिमूव्ह करायची असेल, म्हणजे आपला प्लांट कंटिन्यू रनिंग मध्ये असेल, तर आपण कंटिन्यू रिमूव्ह करू शकतो ऍश. त्यावेळेस लो प्रेशर हायड्रोलिक सिस्टीम यूज करतो. आणि सेकंड काय आहे? हाय प्रेशर सिस्टीम. ती कुठे यूज होते? यूज फॉर इंटरमिटंट ऍश डिस्पोजल. म्हणजे जो प्लांट आपला कंटिन्युअसली रन नाही होते, जशी आपली डिमांड असेल, म्हणजे डिमांड जर इन्क्रीज वगैरे झाली त्यावेळेस आपण तो प्लांट रन करत असेल, तर तिथे हाय प्रेशर सिस्टीम यूज करतो. कारण की जेव्हा आपली रिक्वायरमेंट आहे तेव्हा सिस्टीम रन होणार आहे, त्यावेळेस ऍश प्रोड्यूस होणार आहे. मग ती ऍश त्यावेळेस आपल्याला रिमूव्ह करायची, त्यासाठी हाय प्रेशर सिस्टीम यूज करतो. देन न्यूमॅटिक सिस्टीम. न्यूमॅटिक सिस्टीम म्हणजे काय? इन दिस सिस्टीम ऍश फ्रॉम द बॉयलर फर्नेस आउटलेट्स falls into the crusher where large ash particles are crushed to small size. म्हणजे काय केलं जातं, आपण त्या डायग्राम मध्ये बघितलं होतं बघा, बॉटम ऍश जी आहे ती फर्नेसच्या बॉटमला स्टोअर होते, तिथून काय केलं जातं, ती क्रशर्स वर फॉल्स केली जाते. म्हणजे तिथूनच खाली क्रशर, त्याच्या डाऊन साईडला क्रशर्स असतात, त्यावरती फॉल केली जाते. मग त्यामध्ये काय असतं, जी लार्ज साईजचे ऍश पार्टिकल्स आहेत त्याला क्रश केलं जातं आणि त्याचे स्मॉल साईज मध्ये कन्वर्ट केलं जातं. मग नेक्स्ट काय आहे? द ऍश इज देन कॅरीड बाय हाय वेलोसिटी एअर ऑर स्टीम टू द पॉइंट ऑफ डिलिव्हरी. म्हणजे काय केलं जातं, एकतर हाय वेलोसिटी एअर यूज केली जाते किंवा स्टीम यूज केले जाते, त्याचा यूज करून ती ऍश ट्रान्सफर केली जाते. देन काय आहे? एअर लिव्हिंग द ash separator is passed through the filter and remove dust etc. so that the exhauster handles clean air which will protect the blades of exhauster. म्हणजे काय केलं जातं, आता ती एअर जी आहे ती कुठून पास केली जाते? तर ऍश सेपरेटर, बरोबर. ऍश सेपरेटर म्हणजे काय आहे? ते एक प्रकारचं डिव्हाइस म्हणता येईल आपल्याला. त्यामधून काय होतं, जेव्हा आपण जी ऍश, ज्या एअर मध्ये ऍश आहे ती आपण एअर विथ ऍश जर ट्रान्सफर त्यातून पास केली, तर काय होतं, ऍश तिथे त्याला अडून राहते किंवा ते काय करतं, ऍशला पुढे जाऊन देत नाही, फक्त काय करतं, फिल्टर्ड एअर जी आहे ती पुढे पास करतात. त्यामुळे काय होतं, एक्झॉस्टर मधून आपण जी बाहेर टाकणार आहे एअर, ते काय होतं, क्लीन एअर असते. त्यामुळे काय होतं, एक्झॉस्टरचे जे ब्लेड्स आहे ते डॅमेज होत नाही, कारण की त्यावर ऍश वगैरे काही स्ट्राईक होत नाही. समजलं? तर आता इथे या डायग्राम मध्ये बघा, डायग्राम मधून तुम्हाला लक्षात येईल कन्सेप्ट. हे काय, आता बॉयलर म्हणजे काय, आता बॉयलरचं फर्नेस दाखवलंय आपण इथे, बरोबर. फर्नेसचा डाऊन साइडच्या पार्ट मधून काय केलं आपण, आपलं ऍश स्टोअर झाली डाऊन साइडला, ती कुठे गेली, क्रशर्स मध्ये. हे बघा, हे दोन क्रशर्स दिसत आहे, हे बघा, हे दोन क्रशर्स. यामध्ये काय होतं, ते दोन्ही वरचे फर्नेस जे त्यातून क्रशर्स मध्ये आले, तिथून एअर थ्रू इकडे ऍश सेपरेटर्स मध्ये गेले.
बरोबर. तिथून ऍश सेपरेट होते, मग ते ऍश हॉपर मध्ये ऍश जाते आणि पुढे इकडे फिल्टर एअर जे पुढे जाते आणि ती एक्झॉस्ट फॅन मधून बाहेर टाकले जाते. समजलं अभि? समजलं का? हो सर. हो ठीक आहे. नेक्स्ट काय आता आपलं मेकॅनिकल ऍश हँडलिंग सिस्टीम. यामध्ये काय मेकॅनिकल सिस्टीम यूज करतो आपण, बरोबर. इन दिस सिस्टीम ऍश पुल्ड बाय वॉटरफॉल्स ऑन द बेल्ट कन्व्हेयर अँड इज कॅरीड कंटिन्युअसली टू द बंकर. म्हणजे काय केलं जातं, बेल्ट कन्व्हेयर असतात त्यावर वॉटर असतं, वॉटर आपण काय करतो वॉटरफॉल करतो किंवा वॉटर त्यावर स्टोअर म्हणजे वॉटर टाकलेलं असतं आणि त्यात काय करतो आपण बॉयलर फर्नेस मधून जी बॉटम ऍश असणार आहे ती त्यावर फॉल करतो. मग त्यामुळे काय होतं वॉटर आणि ऍश दोन्ही मिक्स होतात आणि ते बेल्ट कन्व्हेयर थ्रू आपण ट्रान्सफर कुठे करतो बंकर्स मध्ये. bunker the ash is then removed to the dumping site from the ash bunker with the help of trucks. म्हणजे काय करतो आपण बंकर्स थ्रू बंकर्स मध्ये जेव्हा आपण ऍश स्टोअर करतो तिथून काय करतो ते ऍश ट्रक्स मध्ये लोड करतो आणि तिथून ते आपण डम्पिंग यार्डला किंवा डम्पिंग साइटला ट्रान्सफर करतो. देन डस्ट कलेक्टर्स. इतकं समजलंय तुम्हाला ऍश हँडलिंग सिस्टीम काय आहे आता? हो सर. सगळ्यांना समजलं? नेक्स्ट पॉइंट बघायचा. हो सर, समजलं सर. नेक्स्ट पॉइंट बघायचा. प्रॉब्लेम हो असेल सर. तर करून घ्या. ओके. डस्ट कलेक्टर्स म्हणजे आता काय आहे, जे आपण एअर मध्ये जी ऍश वगैरे मिक्स होणार आहे काही पार्टिकल्स त्याला काय म्हणतो आपण डस्ट म्हणतो. डस्ट म्हणजे काय धूळ. म्हणजे ते काय असतं पार्टिकलची साईज, त्याला काय म्हणतो इन कोल फायर्ड बॉयलर्स फ्लू गॅसेस हॅव सर्टन पार्टिकल्स ऑफ सॉलिड मॅटर. म्हणजे काय आहे फ्लू गॅसेस मध्ये सर्टन पार्टिकल म्हणजे काही प्रमाणात सॉलिड पार्टिकल्स प्रेझेंट असतात इन सस्पेन्शन. म्हणजे काय आहे त्यात तरंग हवेमध्ये पसरलेले असतात. बघा आता धूळ वगैरे जेव्हा उठते तेव्हा तुम्ही बघितलं असेल हवेत धुळीचे कण जमा झालेले असतात, बरोबर. तसंच यामध्ये काय असतं ऍशचे सॉलिड पार्टिकल्स असतात. त्याला काय म्हणतो आपण एक तर स्मोक म्हणतो किंवा डस्ट म्हणतो. इफ सस्पेन्शन पार्टिकल्स आर ऑफ साइज फ्रॉम 1 to 100 मायक्रॉन. म्हणजे सस्पेन्शन पार्टिकल्स जे आहेत त्यांची साईज 1 to 100 मायक्रॉन्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो डस्ट ऑर स्मोक. 1 to 100 मायक्रॉन म्हणजे डोळ्यांना दिसणार पण खूप मोठे पण नाही. आणि इफ पार्टिकल साइज फॉर मोर दॅन 100 मायक्रॉन्स इज कॉल्ड सिंडर. म्हणजे काय 100 मायक्रॉन पेक्षा साईज जास्त असेल त्याला काय म्हणतो आपण सिंडर. आता काय नेक्स्ट काय डस्ट पार्टिकल लिव्हिंग इन टू चिमनी exhaust are objectionable and harmful for the health of human being and plant life. म्हणजे काय जर आपण ते डस्ट पार्टिकल्स डायरेक्टली रिमूव्ह केले चिमनी मधून, बरोबर, म्हणजे एक्झॉस्ट गॅसेस आपण जे बाहेर टाकणार चिमनी मधून ते जर फिल्टर न करता बाहेर टाकले तर त्यावर काय होतं ऑब्जेक्शन घेऊ शकतात लोक, बरोबर. आणि ते हार्मफुल पण आहे कारण की त्यात काय आहे करोजिव्ह वगैरे आहे त्यामुळे काय होणार आहे हार्मफुल आहे. तर कशावर हार्मफुल आहे तर ह्युमन हेल्थ म्हणजे ह्युमन म्हणजे कोण आपण, बरोबर. म्हणजे जे काही प्राणी ह्युमन बिईंग आहे म्हणजे त्यामध्ये जेवढे पण प्राणी वगैरे आहेत ते इन्क्लूड होतात. मग प्रत्येकाच्या हेल्थवर त्याचा इफेक्ट होतो आणि प्लांट लाईफ म्हणजे प्लांटवर पण त्याचा इफेक्ट होतो. आणि तुम्ही ऐकलं पण असेल बघा ऍसिड रेन वगैरे, बरोबर ऐकलंय ना ऍसिड रेन. हॅलो